देवावर आम्ही प्रेम करतो, कारण देवावर भरवसा ठेवतो, विश्वास ठेवतो या दगडाच्या देवावर. पण आज आम्ही निसर्गाची जी मैत्री आहे की आम्ही निसर्गाच्या मैत्रीत कधी राहू शकत नाही. कारण आज आम्ही झाडं तोडतो, पक्षीप्राण्यावर दया करत नाही. म्हणून तर सगळं उलटं या देशात होत चाललं आहे. का तर बघा, पडला तर दुष्काळच पडतो, नाही तर वाला दुष्काळ पडतो. आज बघा किती पाऊस पडत आहे, घरं वाहून जात आहेत. कारण माणसं, प्राणी, पक्षी कितीतरी वाहून जात आहे. असं का घडत आहे? कारण आज बघा, यंत्र, मोबाईल, टेव्या एवढं हे झालं ना, टावर बसवणं, पुन्हा शेतामध्ये सगळे औषध टाकणं. म्हणून तर असं काही सांगता येईना, कधी काय बी होत चाललं आहे. म्हणून निसर्गाशी आम्ही मैत्री करत नाही, निसर्गाचा अभ्यास करत नाही. आणि कायद्यात सुद्धा बाबासाहेबानं काय लिहिलेलं आहे, पण कायदा चालत नाही आम्हाला. बाबासाहेबांनं सांगितलं, पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे जगवा, झाडाला, पक्षीप्राण्यावर दया करा, प्रेम करा. झाडाला जर आम्ही पक्षीप्राण्याला झाडं तोडचाल तर त्याच्यावर गुन्हा दाखल होईल. हे आधीच कायद्यामध्ये निसर्गाशी सुद्धा मैत्री करायला शिकवली या संविधानानं. बरोबर का नाही? एवढंच मला सांगायचं आहे, निसर्गाशी मैत्री करा, काही होणार नाही. जय शिवराय, जय भीम, जय संविधान.